पालखी लावणे जशी झाली आणि तिला आणि देवरामाई बायको आणि चार बाण काहीतरी धनुष्याला लावून सोडले त्या काहीतर आणि रावणाच्या आणि रथाचे ती चार काहीतर घोडे मारले तवर रावणेला ताक्षण नूतन तो रंगजुंबे पण दरवीर श्रेष्ठ म्हणून काय करता झाला मग रावणाने नवीन काहीतर चार घोडे त्या रथाला काहीतर जुंपलेला आहे मग राम काय करीत आहे रावणेला लागला जैसा नवग्रह काढिला अर्धचंद्रमा जैसा नवग्रह चंद्रकण रावणीने मनोवेगे सोडिला आणि मग रामाने अर्धचंद्रबाण काढलेला आहे जसा नवग्रह चंद्र सूर्य अशा रीतीने तो धनुष्यावर लावून सोडलेला आहे सवेच रावणी लागताच ना अर्धचंद्रबाण टाकावा तोडणे म्हणून तीक्ष्ण ती उरली ती बाण हृदय आदळा एवढ्यात काय तर रावणाने तो बाण तोडण्याकरता शक्ती लावली परंतु तो बाण काय तर रावणाच्या हृदया त्या बाणे जाऊन सरे पाडिली रावणाची दाही सरे परिस्थितीत निघाली परिक्रम पुरवायचे ते धवा त्या बाणाने काय तर रावणाची दाही शिरं रामाने पाडली परंतु परत पूर्वीसारखे आणि ती तयार झाली सवेचे रुचकशम रामे सोडल्या निवात शरीर छिली समग्र मागुती ते होले मग सूर्यमुख बाण लावून आणि रामाने परत दाही रावणाची शिरं पाडली परंतु परत निर्माण झाली देव आणि वानरम अवघी झाली चिंतातून आता काही सामळे वारंवार शरीर निघते पाहिजे आणि हे पाहिल्यावर ते देव वानर घाबरले भले रामाने 2 वेळा काही तर त्या रावणाची शिरं पाडली परंतु परत निर्माण झाली आता रावण कसा बांधला राज गुणात खण एक झाला चिंताक्राम तो मातली सरती उलटून राघवा प्रते ते काळे आणि मग जो काही तर रथाचा जो सारथी होता मात्री तो रामाला आणि म्हणत आहे म्हणे अनंत ब्रह्मांड ऐका सकल चित्त परीक्षका आधी पुढे अमृतपिका मग मस्तका पाळी धरणीवरी आणि मग त्या मात्याने सांगितलं म्हणे रामा त्याच्या हृदयामध्ये अमृताची कुपी आहे अगोदर ती कुपी फोडा आणि नंतर मग काय ते त्याची बाण सोडून ती दाही मस्तक धरणी पाडा आयसे मातली बोलतम त्याची गौरी जिजामा मग बाण काढला तो रत्नागची दत्त मुख्य जो आणि मग तिथं आणि रामाने त्या मातल्याचा आणि सत्कार केलेला आहे आणि मग रामाने ज्या टायमाला राम लक्ष्मण सीता अगस्तीला भेटण्याकरता गेले होते तेव्हा अगस्तीने एक बाण दिला म्हणजे रामा ह्याच बाणाने काय तर आणि रावणाला निर्धामाला पाठवून जायचा देवा माझी शरण के अंजना माझी विष्णू कादव्या सहस्रवदन तैसा बाण समर्थो वानरा माझी हनुमंत शास्त्रा माझे वेदांत के नक्षत्रा धाके आदित्य तैसा बाण समर्थो जसं वानरामध्ये हनुमंत आहे शास्त्रामध्ये वेदांत शास्त्र नक्षत्रात सूर्य असा तो समर्थवा शास्त्रा माझे सुदर्शन तीर्थामध्ये प्रयाग कुंड नक्षत्रामाची यात्रा तैसा बाण समर्थतो जसं काही तर शास्त्रामध्ये सुदर्शन चक्र तीर्थामध्ये प्रयाग आल्हाबाद प्रयाग तीर्थ नक्षत्रामध्ये चंद्र तसा तो समर्थवा शेष कुंडगुराधणे सप्तधैषणे इतक्यांची स्त्री काढून त्या बाणा ठाय गेली शेष अवतार कुर्म वराधणे सप्त समुद्र चंद्र सूर्य या सर्वांची सत्व त्या बाणाच्या ठिकाणी आग्नेय वायू शचरम चंडाळ किबरीवाणी त्रिशाची सामर्थ्य पण त्या बाणाग्रे वस्ती हो तोंडाळी काढताची बाण झाकली क्रांतेनं शत्रुचा प्रकाश भूमंडळ दाटला आणि असा तो बाण आणि रामाने काहीतरी भात्यातून काढलेला आहे आणि तो भात्यातून काढल्यावर त्याचा इतका प्रकाश हे त्या बाणाविषयी ब्रह्मा ताबला ब्रह्मात्म तो चापाळला अविलाचन विषिकंठमध्ये ते काळी आणि त्या बाणाच्या मुखी ब्रह्मास्त्राची स्थापना केलेली आहे आणि मग तो बाण धनुष्याला लावलेला आहे सीता धवे ते वेळा अखंड बाण ओढीला ते वेळे वाटते लोक ऐकला काय मांडला चपला अशा रीतीने मग रामाने तो बाण असा आणि काहीतरी ओढलेला आहे त्या टायमाला लोकांना वाटलं आता कल्पांत होतो की काय आयसा तो बाण सवळम कृती दा चाकून शिगलू प्रेक्षक सुरवर विमाने पळवती असा तो समर्थ बाण आणि काहीतर त्या काहीतर तेजाच्या कल्लोळामध्ये चंद्र सूर्य लोपलेले आहे आणि देवांनी आपली विमानं आणि पळवलेली आहेत त्याच्यात पाणी झालं जास्त टाकू नको मी असं वरात केलं का मग ते आपल्या तसं नको
जळे घडमळे तैसे वाही लावली प्रत्याने ते मूर्छित पडू लागले. जसं काहीतरी एखादा रिकामा घट्ट पाण्यामध्ये असा डळमळ करतो अशा रीतीने पृथ्वी डळमळ करू लागलेली आहे. मी म्हणणारे वीर आणि काहीतरी मूर्छित पडले. जगदवंद्याचे कळणे येऊन सांगत असे तेव्हा बाण कुपी समावेश प्राणाने तो सामे दशकंठाचा. आणि मग त्या बाणाने रामाच्या कानात सांगितलं म्हणजे त्या काहीतरी रावणाच्या कुपीसहित आणि त्या रावणाचा मी आता आणि प्राण घेतो. असो ते गणी रावणाचे लक्ष्मण हातमान बाण सोडी तत्काळ ब्रह्मबाण उचला. आणि मग रावणाचं वक्षस्थळ पाहून रामाने तो बाण काहीतरी सोडलेला आहे. मिळवून या संख्येच्या एक दाज करून पळाले तैसा बाण तोळा हृदय संचला रावणाचे. आणि अशा रीतीने काय तर मग तो बाण आणि सुटल्यानंतर आणि तो रावणाच्या हृदयामध्ये आणि शिरलेला आहे. कुपी सहित लक्षात बाण हे फोडून केला तत्काळ हृदय चितपले विझाळ गवाक्षद्वारा सारखे. आणि कुपी सहित काय करतो आणि त्याचं वक्षस्थळ बाण फोडून गेलेला आहे आणि हृदयामध्ये छिद्र पडलेलं आहे. सवेज परतला तो बाण रावणाचे शेगडी रघुपतीचे वातावरण आपल्या पण सुद्धा परत तो बाण आलेला आहे आणि रामाच्या भात्यामध्ये शिरलेला आहे. उरले श्री शिवदाव्याते आणि क्षर काढला रुग्णाते प्रार्थना करता युद्धाचा प्रेरी. बाकीचे राहिलेलं शिर तोडण्याकरता रामाने बाण काढला परंतु लक्ष्मणाने विनंती केली रामा आता युद्धबाद. रावणे सुनीला प्राण त्यास शिकते ते बाण आता डोळे जावणे यावं अवर्जने प्रेत पाहू त्याचे. कारण रावणाने प्राण सोडलेला आहे तेव्हा आता तुमचे बाण त्या रावणाला लागणार नाही. तुम्ही आता सर्वजण आपण जाऊ. आणि ज्या रावणाने आणि काहीतरी 33 कोटी देवेंद्रजीच्या बळावरती बंदीखान्यात टाकले ते काहीतरी सामर्थ्य असा सामर्थ्यवान इंद्र रावण आणि त्याचं प्रेत पाहू. तोने धनुष्यासे समिता वे रामले आवत्या अवतार तुझे समस्त झाले संपल्यात पासून. आणि मग लक्ष्मणाकडे काहीतर आणि मग रामाने आणि काहीतर धनुष्य बाण दिलेलं आहे आणि सांगितलं माझं अवतार कृत्य संपलं. ज्याच्याकरता अवतार घेतला ते कार्य झालेलं आहे. झाल आहे कचे कारण जय वाद्य वाद्य सुरेशम तुमच्या ब्रह्मांड ते वादना आलेले. आणि मग काहीतरी युद्धामध्ये रावणाला मारून रामाचा विजय आणि मिळालेला आहे. सर्व वाद्य आणि काहीतरी जिकडे तिकडे जे जे चाललेलं आहे. जय इंद्र वाद्य वाजवित आहे. रघुपतीवरी तेवढा अद्भुत वर्षाव झाला गणकिंतळा सुळा चुळी धावत पहे. आणि मग काहीतर गण गंधर्व किन्नर आणि हे काहीतरी सोयला धावत आले. संतलो सकलम आनंदे नाथे वांडरम त्रिवांडर थोडं रामे रावण वधेला. आणि मग सगळे काहीतर ब्राह्मण ऋषी आणि काहीतर रामाने रावणाला मारलं आणि म्हणून आणि काहीतर आनंदित झालेले आहे. रघुनाथा ते वीर सकळ राव ते मिळायचं काम दैसा वृक्षामुळे तैसा तो रावण पडला ते. आणि मग काहीतर रामाचे ते जे वानर सेना आणि काहीतर रावणाचे जवळ आणि बाजूला जमा झालेला आहे. जसं एखादा भला मोठा वृक्ष मुळासहित उन्मळून पडतो अशा रीती रावण पडलेला आहे. मुखावर बैसवणे रावणाचे फुडतीनं रक्तदात सेवणे सैरावरात गुढी कली. आणि असा उतारा रावण पडलेला आहे. गिधाड आलेली आहेत आणि त्या रावणाच्या आणि काहीतर शरीरावरती बसून आणि काहीतर त्याचे डोळे फुलीत आहेत. रक्त सैरा वाऱ्यात चाललेलं आहे. मुखी चिरी पडले धुळे मुगुट लोळते वडे असोच समज पाहते तेवढे भीषण दुःखे उत्तमला. आणि अशा रीतीने नाकात तोंडात त्याच्या माती पडलेली आहे. ते मुगुट जमिनीवरती पडलेले आहे. आणि हे पाहून बिभीषणाला दुःख झालं. शरीर टाकले धरणेवारे हृदय पिठी दोन्ही करे म्हणजे दिशा चुन्या प्रेमा माझ्या आपलेल्या निर्धारे. आणि मग बिभीषणाने अंग जमिनीवरती टाकलं. म्हणले रावणासारखा माझा भाऊ गेला मला दिशा कशा आहे सगळ्या शून्य झालेला आहे. आगाध जहाचे प्रताप बळम क्रोधे रेसा वांदळम ज्यांचे सागळ केवळ खंडे के विधांचे. आणि अशा रीतीने ज्याने काहीतरी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याच्यावरती आधिपत्य प्राप्त केलं. परम द्याचे दावणे संतती संपत्ती पडम जेणे देवाचे घालून सरबंध हे घातले. ज्या काळी पुरुषे अवतार झाला रागवेश अद्भुत केलेले शंकर निर्गुण आणले स्मृत्वा. आणि ज्याच्याकरता शेवटी भगवंत कसे निर्गुण निराकार परंतु त्यांना साकार काहीतरी आणि केलं. आणि अशा रीतीने तो आमचा प्राणवित
रावणे केला उपकार शुक्रवाच्या महावरे. आणि अशा रीतीने रावणाने काहीतरी आमच्यावरती रामाशी आणि काहीतरी वैर करून एक प्रकारे आमच्यावरती उपकार केला. तो श्रीराम परब्रह्मांचे स्वरूप त्याच्या अवताराचे केलो गुण आपला आवडतं चंद्र अडकवले रामणे. आणि अशा रीतीने मग जोपर्यंत ह्या पृथ्वी लोकावरती रामाची स्तुती होईल तोपर्यंत रावणाचं नाव आणि राहणार आहे. मग श्रीरामने विष्णाप्रते तू केवळ एक मूर्ती नाशिवंता शोकची काय मित्र धरेला. आणि मग विभीषण शोक करतो आहे भावाकरता. म्हणून राम म्हणत आहे अरे विभीषणा हा शरीर कसे नाशिवंत आहे, त्या नाशिवंताचा आता शोक करून काय उपयोग. हा जगदंबर पसारा केवळ माईक जैसे मुळे विंदावलीचे फळ मुळापासून जाणे पिंडब्राह्मण नाशिवंत आकार तिथिकार सत्य तळेमुळे ज्या आश्वासन ते आता शोक कास्या. आणि अशा रीते जे मुळे जे म्हणजे अशाश्वत आहे त्याचा शोक कशा करता. आईसे उळता रुग्ण उगाच रायुषणम तो कशा धावणे बंदोदरी तेथे आली पाहिजे. आणि मग ही बातमी काय तर बंदोदरीला आणि त्याच्या ज्या पत्न्या त्यांना कळली त्यासुद्धा पत्न्या बंदोदरी सहित आलेल्या आहेत. कळून या पतीचे प्रेत बंदोदरी शोक करीत आल्या पिठीनं ते धवा बंदोदरी आणि रावणाच्या प्रेतावरती पडलेले आहे. आणि वक्ष धबधबा भरीत आहे. मंदोदरी म्हणे प्राणनाथा तुझा बी सर्वानाथा जय लक्ष्मीनाथा राम जामनाथ कै केला लंकाजमस्तकी अद्भुतम केसी चढला रघुनाथम काढून मंडळी सौभाग्य तारू लंकानाथ आजी बुडाली अकस्मातम वेदांचे साठून समर्थन फुटले आजी सम्रांगणे सीतेच्या अभिषेकोणे जवळ अनुग्रह बाहेर अंत्यभजन दष्टंधरे केले पै. आणि अशा रीतीने भक्त्या दोन प्रकारच्या असतात बरं का. एक सख्य भक्ती आणि एक विरोधा भक्ती. आपण जे करतो ते सख्य भक्ती आणि रावणाने जे केली विरोधा भक्ती. परंतु विरोधा भक्ती जरी केली तर त्याच्या अंतकरणात राम होता. फणसाची काटे दिसतीवरी पर्यात्यांचं गुढांतरी काही चित्रावडी केली पर्यंत बाहेर विरोध धावणे फणस असतं. फणस वर काटेरे दिसतो आतमध्ये गोड घरी असतात. अशा रीतीनेच रावणाने वरकणी रामाला विरोध केला परंतु अंतकरणापासून आणि त्यांनी आणि प्रेम निभागे मंदोदय कुकडे भूत येऊ किती समजतं बघिंदा रुग्णात काय बोलता झाला. अशा रीतीने मंदोदरी शोक करत आहे. बाकीचे सर्व बसलेले आहे. मग विभीषण राम म्हणत आहे ज्येष्ठ बंधू चिराणे मंदोदरी हे ज्ञान खाणी पतिव्रता माझी शिरोमणी चेत म्हणे दोष रे पै. आणि मग काही तर राम म्हणत आहे विभीषणा ही काय तुझ्या ज्येष्ठ पत्नीची आणि मंदोदरी ही ज्ञानाची खाण आहे आणि पतिव्रता आणि जे शिरोमणी आहे. इथे प्रातकाळी करता स्मरण उद्धरतील पापी जन विचारतो काही धोणी लागली धाडी पै. इथं सकाळच्या वेळी इथं स्मरण केलं ज्या 5 पतिव्रता आहेत ना त्याचं आपण स्मरण करीत असतो. एक तो त्याचा श्लोकच आहे तसा मंदोदरीवरील सीता परत सुलोचनावरी असे. आता तू तिला आले लग्जेला घेऊन जा मै देश म्हणजे चाप पाणी माय तू ज्ञान खाणे मुली स्वीकारली ज्ञाने पाहाय पहा. मग राम म्हणत आहे मंदोदरी तू पहा म्हणले अहंकार तितका नाशिवंत आत्मसम शाश्वतम ऐसे जाण की शोक सगळा काय सा करावा. म्हणली अहंकार कसा आहे नाशिवंत आहे आणि आत्मस्वरूप हेच प्राप्त आणि शाश्वत आहे. तू कशा करता आणि विनाकारण शोक करते. ऐसे बोलता सच्चिदानम मै कन्या आली नमो आणि रामाचं थंडी धामात आलेली. आणि मग ते मंदोदरीला रामाचं म्हणणं पटलं. रामाला नमस्कार केला मंदोदरीने आणि ती निघाली. मै कन्याचं अंगणा विभीषणे पाटल्या सन्ना नकचूड गुणाना राजे ध्येय उतवल्या. आणि मग काहीतर त्या सर्व काहीतरी स्त्रिया लंकेत गेलेल्या आहेत. आणि मग रामाला विचारून आणि रावणाचा देह आणि उचललेला आहे. सर्वात सरिता पावन शंख सांगमा प्रयत्न प्रयत्न हात घातले कलेवरा. आणि मग काहीतर त्या आणि समुद्राच्या काठी आग आणि काहीतरी लाकडं वरे टाकून आणि त्यावरती प्रेत घातलेला आहे आणि आग लावलेला आहे. ते इथे उत्तरक्रिया समजतं स्वयं ब्रह्मदेव सांगतं भीषण करीत शास्त्र प्रमाणे. आणि अशा रीतीने मग तिथं सर्व उत्तरक्रिया स्वतः ब्रह्मदेव येऊन तो विधी करत आहे आणि त्याप्रमाणे भीषण करीत आहे. बाकीचं राहिलंच कोण. कारण त्यांनी सांगितलं होतं आम्हाला तिलांजली कोणी कुंभकर्णाने सांगितलं आम्हाला तिलांजली देण्याकरता आता तूच आहे बाबा.
मग त्याप्रमाणे मग शेवटी ब्रह्मदेवाला तिलांजली देण्याकरता विभीषण आतो त्या विभीषण सोळीच्या लागू विभीषणा भेट पाहते आणि मग काय तर विभीषणा आणि मग ते सोळे आणि लंकेश आलेले विद्युजा प्रधान तुटलेल्याचं राम आपल्या लोटांमध्ये घालते मग ते काहीतर लंकेतले सर्वजण आणि आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये विद्यू जीवा प्रधान बरगाट बाकीचे जे होते ते सर्व काहीतरी युद्धामध्ये कामी आले फक्त तो विद्यू जीवा जो आहे ना तो वाचलेला होता तो पण अगदी बिभीषणासारखा आणि सद्बुद्धीचा होता आणि मग ते येऊन रामाला लोटांग घालतंय यावरी विभीषण श्रीरामा प्रेकडुनी म्हणजे प्रेम युक्त बोलतसे मग विभीषणाने आणि काहीतरी हात जोडून रामाला विनंती केली म्हणे राजवाक्नीला पुराण पुरुषासुता ब्रह्माला एका लंकेश आता चलावे म्हणे रामा आता चला म्हणे त्या लंकेमध्ये वीरांच्या अष्टप्रधान आपण दृष्टी पाहावी मग घेऊन सिद्धार्थला दे जाय रे लंका ही ब्रह्मदेवाने निर्माण केली बरं का ब्रह्मदेवाने हे लंका निर्माण केली आणि तिथे हा रावण राज्य करीत होता अशी ती लंका पहा आणि मग सीतामाईला घ्या आणि मग अयोध्येला जा ते विषयाला बोले वचन सगळं वाचून म्हणजे तू लंका दे दान ते त्याग म्हणा आमचे हे आणि मग रामाने जर हास्यमुद्रा केली म्हणजे तुला लंका दान दिलेली आहे दान दिली ना तिथं आम्ही आता येऊ शकत नाही जैसे केल्या कन्यादान तेचे घनगीत्यानं विप्रा दिले देवीसन ते आपण जावे पै जसं आता कन्यादान म्हणतो ना आपण आपली मुलगी एखाद्याला दिली तर तिथं जाऊन सुद्धा जेवण करायचं नसतं बरं का जशी कन्यादान केल्यावरती तिथं सुद्धा जायचं नाही तसं मी तुला हे लंका दान केलेलं आहे मला तिथं येता येणार आहे त्यावरी भरर भेटी येऊन मी न करी मंगल स्नान नाना भोगतांबलो व्रत संपूर्ण झाले दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत माझी भरताची भेट होत नाही तोपर्यंत मी मंगल स्नान करणार नाही आणि अन्नभोजन करणार आहे मग सौमित्र आणि मित्रपुत्र त्यात म्हणे तुम्ही वानर लंके प्रत्येक जाय दे मग रामाने काय केलं लक्ष्मणाला सांगितलं आणि सुग्रीवाला म्हणजे तुम्ही आता आणि लंकेत जा मुहूर्त पावणी शेवतळ धरावे विनावशनी छत्र बंदीची राजेदेव समग्र महानदेव करा आणि काहीतर त्या बिभीषण आणि लंकेचा राजा म्हणून त्याच्यावर ते विधियुक्त आणि काहीतर आणि छत्र धरा आणि जे काहीतर रावणाने हे राजे होते बंदीखान्यात ठेवलेले त्यांचा मान ठेवून त्यांना मुक्त करा भोवताच्या वस्तू होणे रावणे ठेवल्या लंका होणे ज्यांच्या वस्तू त्याला गुण देऊन चुकी करा पै एखादी कुठली वस्तू असू श्री म्हणा हे काहीतरी रावणाला आवडले का तो बळच उचलून येणार अशा रीतीने अशा ज्या वस्तू ज्याच्या आणलेल्या आहे त्याला त्या आणि देऊन टाका बघा बघा नाहीशी आज्ञा होता सुदम चालले राम सुमित्रम विषय नमस्कार साष्टांगाली रामाते आणि माशी रामाने आज्ञा केल्यावरती मग आणि सुग्रीव आणि काहीतर लक्ष्मण आणि बाकीचे निघालेले आहेत आणि जाताने विभीषणाने रामाला साष्टांग नमस्कार केला श्रीराम बोले आशीर्वचम जैसा बळे ध्रुव पुपण्यम त्याचे विभीषण चिरंजीराय सुखे पै मग रामाने विभीषणाला आशीर्वाद दिला आहे जसा मले बळी राजा ध्रुव आणि त्याच्याच पंक्तीला तू चिरंजीव म्हणून जा आज्ञा घेऊन त्यावसरी प्रवेश लंका भितरी मूर्ती पाहून झडकरी सर्व सामग्री सिद्ध केली आणि मग हे रामाची आज्ञा घेऊन सर्व लंकेत आले आणि मग विभीषण राजा आणि त्याची काहीतरी लंकेवर स्थापना करण्याकरता सर्व साहित्याची तयारी केली वेद घोषमंत्र कोणी शासन विश्वाविश्राम चतुर्देवी 16 बोध केला हो मग वेद घोष मंत्रामध्ये आणि काहीतर ह्या विभीषणाला सिंहासनावर बसून लंकेचा राजा म्हणजे त्याची छत्र धरलं आणि 16 केला बहुत वस्त्रे बहुत भूषणे गौरवले सुविलक्ष्मण यावरी सगळं वादन विश्रावणी होणे आणि मग काहीतर विभीषणाने आणि काहीतरी वस्त्र भूषण देऊन सुग्रीव आणि लक्ष्मण यांचा सत्कार केलेला आहे बाकीच्या वानरांना वस्त्रभूषण दिली बघा लंकेची समरचना दाविले सुग्रीवना पाता नाला म्हणा झाला असाज्ञा बागुन श्रासी करतो न्याली सुळेची झाले वर्तमान रामा चुकून सांगितले धावा आणि मग काय तर मग बिभीषणाची आज्ञा घेऊन आणि सुग्रीव आणि विभीषण सुग्रीव आणि काहीतरी लक्ष्मण आणि परत सोयला आले आणि मग झालेली आखी गत सर्व रामाला सांगितले तो इंद्र आणि ब्रह्मा रुद्र
33 कोटी दिवस मग भीती पारगण सुळाचे पातले. अशा रीतीने रामाने रावणाला मारलेला आहे, देवांची सुटका झालेला आहे. म्हणून काय तर 33 कोटी देवेंद्र ब्रह्मा आणि हे रामाला पाहण्याकरता सोयेला आलेले. अष्टोसिका सुदम बुनादी द्वादश मित्रम गणगंधर्व चिदन सिद्धाचन उचले. अष्टनायका अष्टदिक्पाळ 88 मंडळ 56 दिशी पाळ रामदर्शनालय खंडीचे राम पाता वाची कावले. उपदेव कर्मदेव संपूर्ण 16 पातले. असंख्य वाद्यांचा गज दिशादना समुक्तम असो 16 सुरेश्वरम तहो कुरुमळा रे देव भारी प्रियम बाणी दुषाम. तरी कुणी कितामध्ये ऐकला ते सांगतो. अशा रीतीने देवभाग्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि इंद्र हे काहीतरी ते घे मुख्य दृष्टी काळगम मनात भावी आपणावरम बाधे तू सीतावरम रामे शीत झालो पै. आणि बघ रामाकडे पाहिल्यावरती रामाने त्या भगवान शंकराकडे पाहिल्यावरती म्हणजे त्याच्याच काहीतरी आशीर्वादाने माझ्या काहीतरी विषयाचा दहा शांत झालेला आहे. त्यावरी सत्यलोक वाचे तेने दिखला रावणांतकम त्याच भास रामा जन देवाचे ते भय. आणि काय ब्रह्मदेवाने आणि रामाला पाहण्याचे म्हणले माझा हा जनक आहे. इंद्रा शिवाचे त्यावसरी पाठीला का आमचा कवारी ऋषी भाव त्यांचे आराध देव आमचे पै. इंद्राला वाटलं की आमचा पाठीराखा आहे. बाकीच्या काहीतरी ऋषींना वाटलं हे आमचं दैवत आहे. कोटीर कनप्रदा जनिता ऐसे सुभावित पूर्ण ब्रह्मेचे भक्ता हृदय भाषे ते काळे. असू सुद्धा श्रीकुणी सीता आणला म्हणी असून सुणीच्या पाने समोर धावेत पै. भगवान शंकर आलेले म्हणून राम आणि आपला असून सोडून पुढे गेले. त्रिपुराच्या नावरे नमन जो कुरावणारे तो शिवणीवरच्यावरी हृदय आले गेला. आता भगवान शंकराचे दर्शन करता राम वाकले. भगवान शंकराने वरच्यावर काहीतरी रामाला धरलं आणि आपल्या हृदयाशी लावलं. श्रीराम सोनम करपुरगुण दिलोचनम इंद्रशी चिन्हन तेथे शुभले ते काळे. खराब देवा जेवणम देवी शुभिराजा जाणवी कृष्ण दिले. भक्तांचे संपुष्टा शालिग्रामूर्ती होम तैसे शिवाने सीता आदिनाथन जान्हवी जळी सीता शुभलिंग सेवा व्या करुणम प्रीते साबिलिंदम तैसा शिवानंद सीता जुणे या लिंगीला एकाशिवनम विष्णुदामे भिन्नम अमेदान म्हणे तेथे असती पै. असतो यावरी कमलासम देता नारायण पिता नारायण म्हणून ते दिला. या दशम गाली साष्टा नमस्कार ते आहे. मग इंद्राने काही तर राहते इंद्रा रामाला नमस्कार केलेला आहे. मग रामा इंद्राला उठवलेला आहे. सूर्याच्या पाने हृदय पिते कोणी मग तुला कैवल्यदाने भेटता लहान दे असंख्य सुरणी देव ऋषी लहानतोन समता समज जाऊन भेटत बाई. मग असंख्य ऋषीमुनी आलेले हे पाहिल्यानंतर रामाने असंख्य रूप धारण केले आणि सर्व ऋषीमुनीला राम भेटलेला आहे. असो कसे देवासाहितम सबे वैश्ला रुणातम एक वाजागतम दाष्टीनायका नास्ती पै विनागुणसूत्रम नारदातुंबरम सामगानमध्ये गुरुवेला ऐकबे राम युद्धपावनम युद्धकांड समेतुने उत्तरकाळ गणन फलसादा पै. अशा रीतीने आज युद्धकांड संपलेलं आहे. पुढं आणि काहीतरी उत्तरकांड उद्यापासून सुरू आहे. मुकुटावरी शोभतम तेवी उत्तरकांड गोडभूतम देवालय जगत कळस जैसा सतेज पै. जसं काहीतरी देवालयावरती कळस असतो ना कळस आपल्या माता आळंदीला माऊलीच्या कळसावरती किती 22 किलोचा सोन्याचा कळस आणि ते बसवणारे आहेत उद्या. आरंभी कथा सुंदरम ते भेटतीला जान केलं भुजाल म्हणतं लागो आज्ञा घेऊन या. आता रामाला आता सीतामाईला आणण्याकरता रामाची आज्ञा घेऊन आणि हनुमंतराय जाणार आहे. ती कथा गोडभूतम श्रवण करू राम भक्तम जे ब्रह्मांड नृत्यम प्रेम चित्त ध्यानचे विलासिया ब्रह्मांडा गुरुर्या श्रीधरानंद पाहन काय वाचा माणसे स्वती श्रीराम सुंदर संबंध वाल्मिक दाटकादा सदा प्रतिदिनम त्रयशंतमाद्या पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका ठल विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. प्रभु रामचंद्र भगवान की पंढरीनाथ भगवान की रे. आणि तू ते नीट मारता ते पाणी सांगलं सगळं तुम्ही घ्यायचं सगळं पाणी सांगलं.
तर ते कुठे गेला ते आज आज ते शूटिंग करायला येणार होतो तो सांगितलं वैभव गुरुजी इकडे म्हणलं आता उद्या आहे ना 34वा अध्याय त्याच्यावरती हे ठेवतो मी असं आणि असं ठेव कदाचित जर मला झाला उशीर यायला तेव्हा अध्याय घ्यायचा 34वा ना बरे हे ना मी तुम्हाला सांगतो पुढे खरं मी जरा उद्या थोडा बाहेर जाणार मग आलो लवकर तर लवकर आलो तर मग आहेच नाही उद्या बरं का महाराज उद्या संध्याकाळी आपल्याला अरुण भाऊने सांगितलं ना नाही 5 ते 7 वाजता ज्ञानेश्वर महाराजांची 700 पुण्यतिथी आहे म्हणजे आपलं जयंती आहे ना ती साजरी करण्यासाठी त्यांची फोटो घेऊन पालखी मिरवणूक काढायची तर सगळ्यांनी उपस्थित राहा संध्याकाळी कशाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांची बरोबर 60 ते 50 साडी हा बरोबर हा बरोबर आहे चालेल ना आहे सर्व आहे सर्व हा 750 वर्ष झाले संध्याकाळी 5च्या आसपास या म्हणजे अरे हे कोणी लाईट लावली आता काय मला ते डोळ्यात त्रास होतो तरी दुसरं काय जाऊ दे काय